consider P and Q or R, or negation R and negation Q and P. हे आपलं स्टेटमेंट आहे. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. मग आपण हे सिम्प्लिफाय करूयात. आता पहा, इथं आहे पी अँड आणि हा ब्रॅकेट आहे, तर इथं पण आहे पी अँड आणि हे निगेशन आर अँड निगेशन क्यू आहे. आता हे सिम्बॉल दोन्ही सेम आहेत. मग हे दोन्ही सिम्बॉल जर सेम असतील तर आपल्याला असोसिएटिव्ह लॉचा वापर करून यातला कुठल्याही दोघांना ब्रॅकेट घालता येईल. आपण या दोघांना ब्रॅकेट घालूया. म्हणजे हे कसं झालं, तर पी अँड क्यू और आर, और हा निगेशन आर अँड निगेशन क्यू एकत्र केलं अँड पी. कुठला लॉ वापरला आपण, तर पी अँड क्यू अँड आर आहे ते आपण लिहिलं पी अँड क्यू आणि अँड आर या फॉर्मॅटमध्ये. आता हे अँड पी नंतर आहे, हे सुरुवातीला आहे, तर कम्युटेटिव्ह लॉचा वापर करूयात आपण आणि हे सुरुवातीला लिहूया. म्हणजे पहिला ब्रॅकेट पुन्हा तसाच, और हे पी अँड आधी लिहिलं आणि निगेशन आर अँड निगेशन क्यू नंतर लिहिलं. कुठला वापरला, पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी. हा कम्युटेटिव्ह लॉ वापरला. आता बघा, हे दोन्ही सेम आहे, एक याला लागलंय एक याला लागलंय, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुमचा उलटा वापरायचा. तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो, तर पी अँड क्यू और आर हे तुम्ही असं लिहिता पी अँड क्यू और पी अँड आर. आता हा अँड पी, पी अँड हे तुमच्याकडे दोन्ही आहेत. मग हा पहिला ब्रॅकेट म्हणायचा क्यू आहे आणि हा दुसरा ब्रॅकेट म्हणायचा आर आहे. हे तुमच्याकडे आहे, तुम्हाला हे लिहायचं आहे. म्हणजे हे कसं झालं, तर पी अँड हे बाहेर काढलं तुम्ही आणि कंसात काय येणार आहे तुमचं, तर या क्यूच्या जागेवर हा पहिला ब्रॅकेट क्यू और आर, परत मधला सिम्बॉल आला और, दुसरा ब्रॅकेट आला निगेशन आर अँड निगेशन क्यू. हे तुम्ही हे लिहिलं. आता परत पी अँड, आता हे काय बघा, तर क्यू और आर तसंच और. आता हे जे हे आपल्याला तुमच्या कॉम्प्लिमेंट लॉचा वापर करायचा. तुमचं कॉम्प्लिमेंट काय लॉ आहे बघा, निगेशन ऑफ पी और क्यू, काय तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता तुमच्याकडे हे आहे असं समजूयात, हे दोन आहेत मध्ये अँड, तर तुम्हाला याच्या ऐवजी हे असं लिहायचं आहे. म्हणजे क्यू आणि आरच्या जागेवर इथं काय होईल, तर हे होईल निगेशन ऑफ आर और क्यू होईल का बघा. याचं एक्सपान्शन काय झालं, निगेशन आर ऑरच्या जागेवर आलं अँड निगेशन क्यू झालं. कुठला लॉ वापरला, हा तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. नंतर काय करणार आपण, पी अँड, आता हे थोडंसं उलटं दिसतंय, क्यू और आर, और हे निगेशन आहे क्यू और आर. काय केलं आपण, तर कम्युटेटिव्ह लॉ वापरला, क्यू और आर इज इक्विव्हॅलंट टू आर और क्यू. हे तुमचा कम्युटेटिव्ह लॉ कुठला आला तुमचा, तर सरळ कम्युटेटिव्ह लॉ लिहूयात, पी और क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू और पी. हा तुमचा इथं लॉ आला. आता ह्याची व्हॅल्यू बघा, पी अँड हे काय बघा तुमचं, तर तुमचा एक लॉ आहे पी और निगेशन पी, दिस इज टी, पी अँड निगेशन पी. मग हा पी असं समजायचं, तर हे निगेशन पी झालं बघा. सो पी और निगेशन पी हे किती होतं, तर अख्खं टी होतं. म्हणजे या अख्ख्या ब्रॅकेटची किंमत टी झाली. परत पी अँड टी हे नेहमी पी इतकं होतं, म्हणजे याची किंमत झाली पी. म्हणजे शिल्लक राहिला फक्त पी. पी म्हणजे आपला स्विच असतो S1. मग हे फक्त S1 असा स्विच असलेली डायग्राम आपली तयार होईल. हा स्विच S1 झाला
आणि हा स्विच डायरेक्ट आपण बॅटरी आणि लॅम्पला जोडला तर हे आपलं एवढंच कनेक्शन तयार झालं. हे झालं आपलं सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. बघा पुढचा प्रश्न आहे, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. आपल्याला काय करायचं आहे तर एक आता जसं केलं की शॉर्टमध्ये लॉजिकल एक्सप्रेशन, सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन करायचं म्हणजे दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनपेक्षा कमी स्विचेस त्यात असतील आणि पुन्हा नवीन याचं तुम्हाला डायग्राम काढायची. आता पहिलं काय बघा, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू, हे सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला. आपण लिहिलं सोल्युशनमध्ये पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. आता क्यू अँड निगेशन क्यू ची किंमत काय होते तर फॉल्स होते. कुठला लॉ आला तुमचा, कम्युटेटिव्ह लॉ प्रमाणे. पुन्हा पी ऑर एफ, हे नेहमी पी येतं, पी ऑर एफ पी येतं. कुठला लॉ आला तुमचा, आयडेंटिटी लॉ आला. नुसतंच पी आलं, पी आलं म्हणजे एकच स्विच आला, तो असा आपण जोडला आणि हे नवीन सिम्प्लिफाईड सर्किट काढलं. दुसरं बघा, negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q. हे आता सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिल्यांदा इथं पण ऑर आहे, इथं पण ऑर आहे. आपण हे सर्किट लिहिलं, दोन्ही ऑर आहेत. दोन्ही ऑर आहेत म्हणजे हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, सगळे ऑरने जोडलेत म्हणजे हे तुमचं P ऑर Q ऑर R झालं. मग हे तुम्हाला कुठल्याही दोन ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजेच हे असं पण लिहिता येईल, P ऑर Q ऑर R, या पहिल्या दोनला ब्रॅकेट घातला. मग हेच मी इथं लिहिलं, काय केलं मी, या पहिल्या दोनला ब्रॅकेट घातला, चौकटी कंस घातला म्हणजे हे झालं माझं P ऑर Q आणि त्याला ब्रॅकेट घालून कंप्लीट केलं आणि मग हा ऑर R झाला. पहिल्या दोनला ब्रॅकेटला जर घातला तर याचा अर्थ काय होतोय बघा, निगेशन P अँड, आणि हे निगेशन P अँड सेम झालं. मध्ये इथं ऑर आहे, एक आहे Q, दुसरा आहे निगेशन Q. म्हणजे तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आता उलटा वापरायचा आहे. मगाच्या गणितात जसा वापरला तसा. हे निगेशन P आणि अँड बाजूला काढायचं आणि एका दुसऱ्या कंसामध्ये लिहायचं हा Q, हा निगेशन Q आणि मध्ये आलं R. म्हणजे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा झाला बघा, तर हे निगेशन P अँड आणि कंसात आलं Q ऑर निगेशन Q, हा पुढचा ब्रॅकेट तसा. हे तुमच्याकडे होतं, तुम्ही हे लिहिलंय आता. मग आता याची किंमत Q ऑर निगेशन Q, याची किंमत नेहमीच T येते, ती T लिहिली. पुन्हा निगेशन P अँड T, तर याची किंमत नेहमी किती येते, P अँड T म्हणजे P येतं, म्हणजे हे शिल्लक राहिलं निगेशन P. आता हा निगेशन P ऑर P अँड निगेशन Q आहे. मग याचं आता एक्सपान्शन करायचंय, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ प्रमाणे ह्याचं एक्सपान्शन केलं, कसं आलं तर हे निगेशन P ऑर, एकदा P ला लावलं हे मिळालं, एकदा याला लावलं हे मिळालं. आता याची किंमत नेहमी ट्रू असते, याची किंमत नेहमी ट्रू असते. मग ती ट्रू लिहिली. अँड हे पुढचं तसंच झालं. आता हे परत काय तर P अँड T नेहमी P असतो म्हणून शिल्लक हे एवढंच राहिलं. मग आता त्याची फक्त डायग्राम काढायची आहे. आता हे निगेशन P ऑर निगेशन Q आहे म्हणजे तुमचे दोन्ही स्विचेस जे राहिलेत ते S1 डॅश आणि S2 डॅश असतील. ऑर आहे म्हणजे ते पॅरलल मध्ये स्विचेस असतील. मग आपण एका खाली एक दोन स्विचेस काढले, ते कनेक्ट केले बॅटरी आणि लॅम्पला आणि आपली ही सिम्प्लिफाईड डायग्राम तयार झाली.